नमस्कार मित्रांनो, कसे आहात? चला तर मग आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यातले मानाचे 5 गणपती बघायला। तर याच सोबत आपण करूयात व्हिडिओची सुरुवात। आता या प्रवासाची सुरुवात आम्ही करतोय पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमधून पुण्यात जाण्यासाठी तसे तुम्हाला मार्ग भरपूर आहेत। तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता, लोकलनी जाऊ शकता, मेट्रोनी आणि बसनी पण जाऊ शकता। तर असे 4 ऑप्शन आहेत, त्यातला आम्ही मेट्रो निवडला। मेट्रोमध्ये बसल्यानंतर आम्ही उतरलो मंडई स्टॉपला आणि तिथूनच आम्ही गणपती पाहायला सुरुवात केली। जो आम्ही पहिला गणपती पाहिला त्याचं नाव होतं अखिल मंडई मंडळ पुणे। या मंडळाने पण उत्कृष्ट सजावट अशी केलेली होती। तर हीच सजावट तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता। पहिल्याच गणपतीला पाहून मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं आणि इथून पुढची वाटचाल आम्ही केली दगडूशेठ हलवाईकडे। दगडूशेठ गणपतीला पाहून अजूनच मन प्रसन्न झालं। इथला देखावा जो साकारला गेलाय तो आहे पद्मनाभन स्वामी टेम्पल या टेम्पलचा, केरळामधलं हे सुप्रसिद्ध मंदिर। आता देखावा जर पाहिला ना आपण तर त्या देखाव्यामध्ये आपल्याला दिसेल की साक्षात विष्णू भगवंताची मूर्ती आपल्याला या देखाव्यामध्ये स्थापित केलेली दिसते, असं नसतं दिसते, तेही शेषनागावर। श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण वळालो मानाच्या पहिल्या गणपतीकडे। पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती। हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो। तसंच पुण्याचा ग्रामदैवत म्हणून पण कसबा गणपती ओळखला जातो। कर्नाटकात इंडी इथून आलेल्या ब्राह्मणांच्या 8 कुटुंबांपैकी ठाकर नावाच्या कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली आणि जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आई यांनी हे देऊळ बांधले होते। कसबा गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आपण गेलो देखावा पाहिला। या देखाव्यामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांचं शासन असा हा देखावा होता। याचा उद्देश काय होता तर महाराजांसोबत फितुरी करणाऱ्यांसोबत काय कायदे केले जात होते, कसं शासन केलं होतं याची पुरेपूर सगळी माहिती या देखाव्यातून आपल्याला समजते आणि महाराजांच्या काळातला एक वेगळाच रॉयल कारभार होता तो आपल्याला याच्यात पाहायला मिळतो।
बोलतात गणेशोत्सव पुण्यातला, दिसती का जागा कुठं? तरी हा पहिलाच दिवस आहे. चला नाटक पाहून झाल्यावरती आपण आलो मानाच्या दुसऱ्या गणपती बाप्पांकडे. दुसऱ्या गणपती बाप्पांचं नाव आहे तांबडी जोगेश्वरी. 1883 साली भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली होती. तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते. तिच्या परिसरातील हा गणेश उत्सव असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आणि गणपतीमध्ये अशा दोन्हीही वेळेस या देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे भाविक खूप गर्दी करतात. आता आपण वळूयात पुण्यातला तिसरा मानाचा गणपती. तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळ. या मंडळाची स्थापना 1887 मध्ये झाली होती आणि ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते, ते म्हणजे गुरुजी तालीम मंडळ. हा गणपती आपल्या शिस्तबद्ध मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ओळखला जातो. गुरुजी तालीम झाल्यानंतर आपण वळालो पुण्यातील मानाच्या चौथ्या गणपतीकडे. इथून बाजूलाच आहे तुळशीबाग गणपती. तुळशीबाग गणपती हा त्याच्या भव्य मूर्तीसाठी आणि आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. 1900 साली दक्षित तुळशीबागवाले यांनी या गणेशोत्सवाला सुरुवात केली होती, तर 1901 मध्ये या गणपतीची स्थापना करण्यात आली होती. आता या गणपतीची मुख्य वैशिष्ट्ये जर तुम्हाला सांगायची म्हणले तर भव्य आणि उंच मूर्ती आहे. इथले जे देखावे असतात ते फार आकर्षक असतात. जसं की यावर्षी आपल्याला पाहायला मिळते वृंदावन महाल यांनी सजवलेला आहे. त्याचे ऐतिहासिक महत्त्व पण भरपूर आहे. जसं की तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना जी आहे ती 1900 साली झाली आहे आणि 1901 मध्ये त्याची गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या गणपतीला एक मोठा असा ऐतिहासिक वारसा आपल्याला पाहायला मिळतो. चौथा गणपती असलेल्या सर्व गणेश भक्तांचे स्वागत करत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती जमलेल्या सगळ्यात भारी डेकोरेशन इथलं वाटलं मला. सगळ्यात भारी डेकोरेशन इथलं वाटलं.
5व्या मानाच्या गणपतीकडे जाताना आम्हाला रस्त्यात भेटले भोलेनाथ मित्र मंडळ, नारायणपेठ, पुणे इथं. हे पुण्यातील एक प्रसिद्ध गणेश मंडळ आहे जे दरवर्षी धार्मिक आणि सांस्कृतिक संदेश देणारे देखावे सादर करतं. आता यावर्षी मंडळाने केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे, ज्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पुण्यातच केदारनाथ दर्शनाचा अनुभव मिळाला. वास्तवदर्शी देखाव्याला पुणेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मंडळ सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय आहे, जसे रक्तदान, पर्यावरणपूरक उपक्रम इत्यादी. हे मंडळ आध्यात्मिकता, कलात्मकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवतं. भोलेनाथ मित्रमंडळाच्या इथे केदारनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास वळवला आहे केसरीवाडा गणपतीकडे. तर केसरीवाडा गणपतीविषयी जर सांगायचं म्हणलं तर पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उगमस्थळ म्हणजे केसरीवाडा गणपती. 1893मध्ये लोकमान्य टिळकांनी याच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. साधी पारंपरिक मूर्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रम हीच याची ओळख. आजही केसरीवाडा गणपती म्हणजे पुण्याच्या इतिहासाचा आणि परंपरेचा जिवंत वारसा मानला जातो. आता हे सर्व गणपती पाहून थकवा भरपूर आला, भूक पण भरपूर लागली. तर आता काय खायचं, कुठं खायचं हा सगळा विचार करत असताना पुण्याचं सुप्रसिद्ध सँडविचवालं ठिकाण आठवलं, सुप्रीम सँडविच. आणि आम्ही तिथे नाश्ता केला आणि शेवटची मेट्रो पकडून घरी आलो. मित्रांनो, घरी बसल्या बसल्याचं तुम्हाला दर्शन झाले असे वाटत असेल ना, तर व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. प्रेम कमी नाही पडलं पाहिजे मित्रांनो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.